स्पर्धेबद्दल काय सांगावं असं वाटेल हे आता सगळ्यांना ऐकायची उत्सुकता आहे. खरं सांगू का, मी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा व्हायचं शकणार नाही आणि प्रेक्षकांना 100% आनंद देऊ शकणार नाही. झालं माझं प्रवचन, मी गप्प बसते. आता आपण बक्षीस समारंभाकडे बोलूया. खूपच छान. सोनालीताईंनी फक्त 5 मिनिटात अख्ख्या वर्कशॉपचे, अभिवाचनाचे, रंगमंचावरचे सगळे नियम, अगदी व्हॉइस ओव्हर, व्हॉइस मॉड्युलेशन, स्वतःवरचा कॉन्फिडन्स, ओरिजिनॅलिटी जपा, गुरु शिष्याचं नातं, वास्तविकता, 5 प्रेक्षक की 50,000 प्रेक्षक थांबत नाही. दारात तुळस थरथरली, दारात तुळस थरथरली, म्हणाली अगं पाणी कोण घालणार, कपडे वाळत घालताना मग मन कोण मोकळं करणार, रांगोळी घालताना नवीन गणित कोण मांडणार. हो, तिनंही ऐकलं होतं, रांगोळीनंही ऐकलं होतं की मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार. रांगोळी दारातूनच म्हणाली तू थांब इथंच, तू थांबजी. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालिती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आणि इतक्या कर्तृत्ववान ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्यांसाठी देखणी ती जीवने जी, तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे. यानंतर प्रास्ताविकासाठी आता मी लीनाताईंना बोलवते. लीनाताई. का स्थिती स्त्रीप्रमाणे हतबल वारंवार समर्पित केली जाते विषारी नवऱ्याला. का का तिचं रक्त गोठवून टाकत नाही या सृष्टीच्या प्रक्रियेला. का 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 इतरांप्रमाणे निद्रेत झोपत नाही स्त्री. रडत असतात त्या एकसारखे आणि रात्रीच्या अंतिम प्रहरात देखील त्यांच्यासाठी झोपेच्या कोशात झोप नाही. केवळ एक रुदन असतं, रुदन. ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी